विद्यार्थ्यांनो, आज आपण बाजाराचे वर्गीकरण या भागामधलं, याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण बाजाराचे वर्गीकरण, स्थळ, या स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण, काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण हे भाग पाहिले. या भागामध्ये कालच्या तासिकेमध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, आपण हा घटक कालच्या याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. आणि कालच्या या घटकामध्ये आपला हा भाग पूर्ण झालेला होता. पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धा बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आज आपण हा बाजार बघत असताना किंवा या बाजारपेठेची वैशिष्ट्ये बघत असताना हा भाग झालेला होता. आज आपण अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ, अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेचे 3 घटक आहे. एक आहे मक्तेदारी बाजारपेठ, दुसरा आहे अल्पाधिकार बाजारपेठ आणि तिसरा आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजारपेठ. असे 3 भाग आपण या अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेचे घेणार. काल आपण पूर्ण स्पर्धा बाजारपेठ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये आपल्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चिती सिद्धांत आहे. तुम्ही पुस्तकं जर बघितले तर पुस्तकामध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चिती म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते त्याचा सिद्धांत दिलेला आहे. हा सिद्धांत आपण हे सर्व प्रकार पाहून झाल्यानंतर बघणार आहोत. म्हणजे आपण हे सर्व बाजारपेठेचे 3 प्रकार पाहणार, अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेचे, आणि त्याच्यानंतर तो सिद्धांत घेणार. म्हणून बी केअरफुली की तेवढा भाग आपण सोडला आणि सर्वात शेवटी घेणार आहोत तो सिद्धांत. आज आपण अपूर्ण स्पर्धा बाजारपेठ याचा हा अ भाग जो मी लिहिलेला आहे मक्तेदारी बाजारपेठ, आपण हा मक्तेदारी बाजारपेठेचा भाग घेणार. आज आपण पाहणार, मी प्रश्नच लिहून ठेवलेला या ठिकाणी, मक्तेदारी बाजार म्हणजे काय, मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न 2 मार्कासाठी कोणत्याही परीक्षेत केव्हाही येऊ शकतो आहे. म्हणून आपल्या दृष्टीने ही तयारी असावी की मक्तेदारी बाजार म्हणजे काय हा प्रश्न राहील. मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. किंवा शॉर्ट नोट्स लिहायला येतात आपल्याला, त्या शॉर्ट नोट्स मध्ये एवढंच लिहिलेलं असते मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये. मग आपल्याला ही वैशिष्ट्ये स्पष्ट करायची असतात. तो 2 मार्कासाठी प्रश्न असेल, 3 मार्कासाठी असेल, 4 मार्कासाठी असेल, जो काही असेल, परंतु हा प्रश्न आपल्याला येऊ शकते आणि म्हणून त्या दृष्टीने आपण तयारी करतो आहोत. मक्तेदारी बाजार म्हणजे काय, मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. मग आता मक्तेदारीची सुरुवात कशी झाली, मी ते इंग्रजी शब्द लिहिलेला आहे मोनोपॉली. मोनोपॉली, मोनोपॉली, मोनो याचा अर्थ होतो एक, मोनोटाऊन ज्याला म्हणतो, मोनोटोन ज्याला आपण म्हणतो, आपल्या याच्यात असणारा एक, आणि पॉली म्हणजे विक्रेता. हा ग्रीक शब्द आहे. मोनोपॉली हा ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासून मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी म्हणजेच एकाधिकार या शब्दाची निर्मिती झाली. ग्रीक शब्दापासून तयार झालेला मोनोपॉली आणि त्यातूनच हा आपण पुढे आलेला भाग आहे. मोनोपॉली म्हणजे एक विक्रेता. एक विक्रेता याचा अर्थ त्या बाजारामध्ये त्या विक्रेत्याला दुसरा स्पर्धक नाही. तो एकमेव आणि एकमेव, तो ज्या वस्तूची विक्री करतो ना ती वस्तू त्याच्या बाजारात ती एकटा आहे आणि तोच ती वस्तू विकू शकतो आहे. असा जो विक्रेता असतो त्याला आपण एक विक्रेता म्हणतो आहे. त्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये मक्तेदार असं म्हणत आहे. मोनोपॉली, त्याची मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी असलेला बाजार. मग आता हा मक्तेदारी बाजार कशाला म्हणत आहे किंवा मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्य काय आहे तो भाग आपण या आजच्या तासिकेमध्ये पाहणार. मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये विचारात घेताना सर्वात पहिला घटक एक विचारात घ्या की याची शब्दाची निर्मिती कशी झाली. तर याच्या शब्दाची निर्मिती आपल्याला मोनोपॉली हा ग्रीक शब्दापासून झाली. रिकाम्या जागेमध्ये विचारला जाऊ शकते आहे. म्हणून बी केअरफुली आपल्याला माहित असावं की मक्तेदारी बाजाराची निर्मिती कुठून आली, कोणत्या शब्दापासून आली, तर ग्रीक या भाषेतून आलेली आहे. आणि मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, एक विक्रेता. मग आता हा एक विक्रेता किंवा मोनोपॉली किंवा मक्तेदार, या मक्तेदार या शब्दाची परिभाषा काय आहे किंवा व्याख्या काय आहे ते आपण बघणार आहोत. प्राध्यापक चेंबरलिन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे काय, तर आपण ती मक्तेदारीची व्याख्या लिहिलेली आहे आपल्या समोर, ब्लॅकबोर्डवर ही व्याख्या आहे. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था. आताच आपण पाहिलं एक विक्रेता किंवा एक उद्योग संस्था. मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था
जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. म्हणजे पुरवठा कमी किंवा जास्त एकट्या माणसामुळे, एका व्यक्तीमुळे, एका विक्रेत्यामुळे, एका उद्योग संस्थेमुळे पुरवठा प्लस मायनस होतो. आणि म्हणून मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. म्हणजे तो जी वस्तू विकतो आहे, तो जो विक्रेता आहे, ज्या वस्तूची तो विक्री करतो त्या वस्तूला बाजारात पर्याय नसतो. तो एक आणि एकमेवच ती वस्तू असते आहे. आणि म्हणून अशा वेळी जी निर्माण झालेली बाजार व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला मक्तेदारी बाजार किंवा मक्तेदारी बाजारपेठ असं म्हणतात. प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते की एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसतो आहे, अशा बाजाराला मक्तेदारी बाजार किंवा मक्तेदारी बाजारपेठ असे म्हणतात. तर आपण आज मक्तेदारी बाजारपेठ एक घटक साधा लक्षात ठेवणार की बाजारात हा एकमेव विक्रेता असतो. तो जी वस्तू विकतो त्या वस्तूला कोणताही बाजारात पर्याय उपलब्ध नसतो. हा घटक लक्षात ठेवायचा. एक विक्रेता ज्याला बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही, कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही असा जो विक्रेता असेल किंवा अशी जी बाजारपेठ निर्माण होईल त्या बाजारपेठेला मक्तेदारी युक्त बाजारपेठ किंवा मक्तेदारी बाजारपेठ असे म्हणतात. मग या मक्तेदारी बाजाराची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण एकानंतर एक पाहणार. मी ते 6 वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत. ही 6 वैशिष्ट्ये ज्या बाजाराला लागू होतात किंवा लागू पडतात त्या बाजाराला मक्तेदारीचा बाजार असे म्हणतात. म्हणजे ही 6 वैशिष्ट्ये ज्या बाजाराला लागू होतील. मग कोणती 6 वैशिष्ट्ये आहे? पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. दुसरं वैशिष्ट्य आहे पर्यायी वस्तूचा अभाव. एकच विक्रेता पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे पर्यायी वस्तूचा अभाव. तिसरं आहे प्रवेशावर निर्बंध. चौथं आहे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. पाचवा आहे हा किंमत करता असतो. आणि 6वं आहे मूल्यभेद. ही कन्सेप्ट थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने पाहणार. मूल्यभेद काय आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये 2 मार्कासाठी हे विचारल्या जाते आहे. मूल्यभेदाची व्याख्या असेल किंवा मूल्यभेद कशाला म्हणतात हे विचारलं जाते. तर आपण ही 6 वैशिष्ट्ये पाहणार. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या नंतरचा हा बाजार मक्तेदारी बाजार. मक्तेदारी बाजार म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली. मक्तेदारी बाजाराची व्याख्या प्राध्यापक चेंबरलिननी मांडली. मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो असा बाजार किंवा अशा प्रकारची निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे मक्तेदारी बाजार होय. बघा आता या बाजाराची वैशिष्ट्ये बघणार. या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारात जी वस्तू विकल्या जाते आहे त्या वस्तूचा एकच विक्रेता असतो, त्याला पर्याय नसतो. तशा प्रकारची वस्तू विकणारा बाजारात दुसरा कुणीच नसतो आणि म्हणून त्याला त्याची त्या बाजारामध्ये मक्तेदारी निर्माण होते, मोनोपल्ली निर्माण होते. तो एकटाच विक्रेता असतो. आता ही टर्म अँड कंडिशन केव्हाही कशी निर्माण होऊ शकते? आता अशा प्रकारचा बाजार आपल्या मनात निर्माण होऊ शकतो की अशा प्रकारचा बाजार असू शकतो का? असू शकतो. बाजार हा घटक आपण पाहिलाय की विशिष्ट जागा वगैरे नव्हे, तर ज्या कुठे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असेल आणि तो भूप्रदेशावर कोणत्या ठिकाणी असेल त्या प्रदेशाला आम्ही बाजार असं म्हणतो आहे. मग हा एकच विक्रेता असा घटक निर्माण होऊ शकतो का? होऊ शकतो. याच्या पूर्वी ऑपरेशनसाठी पूर्वी सिमेन्स नावाची एक कंपनी होती आणि ऑपरेशन झाल्यानंतर एक धागा वापरला जायचा. आता तो आजकाल धागा म्हणजे मेल्ट होणारा धागा वापरतात. पूर्वी मात्र तो धागा वापरला जायचा आणि नंतर ते टाके तोडून घेतले जायचे. तेव्हा अशा प्रकारचा धागा बनवणारी एकमेव अमेरिकन कंपनी होती सिमेन्स. या सिमेन्स कंपनीचा जो धागा विकला जायचा तेव्हा त्या धाग्याला विक्रीसाठी त्या एकमेव कंपनीची बाजारात मक्तेदारी होती. तशा प्रकारचा धागा कोणीच तयार करत नव्हता आणि त्यामुळे तो एकमेव विक्रेता होता आणि त्याच विक्रेत्याकडे या प्रत्येक माणसाला ज्याचं ऑपरेशन होणार आहे त्या मेडिकल स्टोअर्स मधून जर औषध खरेदी करायचं असेल, तो धागा खरेदी करायचा असेल तर तो सिमेन्स कंपनीचाच घ्यावा लागायचा. आता अनेक आहेत, परंतु त्यावेळेस आजपासून 15-20 वर्षाच्या अगोदर मेडिकल सायन्स मध्ये हा एकमेव विक्रेता होता. हा एक घटक. एकमेव विक्रेत्याचं दुसरं उदाहरण पाहू शकतो की उदाहरणार्थ आपण एखाद्या रस्त्याने आपल्या गावखेड्यावर जातो आहोत आणि गावखेड्यात गेल्या असताना एखाद्या झाडाच्या खाली एक पंक्चर दुरुस्ती करणारा बसलेला माणूस आहे. त्याच्या मागे पुढे 2-4 किलोमीटर मध्ये कुणीच नाही.
मग अशा वेळेस समजा आपली मोटर बाईक जर पंक्चर झाली असेल तर अशा वेळेस तो जो माणूस झाडाखाली बसलेला आहे पंक्चर दुरुस्त करणारा, तो त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये 2 किलोमीटरच्या परिसरात मागे पुढे तो एकमेव विक्रेता आहे. तो एकमेव माणूस आहे की तो पंक्चर दुरुस्त करू शकतो आणि मग त्याची मोनोपल्ली तयार. त्या विक्रेत्याची म्हणजे तो विक्रेता काय, तो आपल्या सर्व्हिस विकतो आहे, पंक्चर दुरुस्त करून देण्याचं काम करतो आहे, परंतु त्याची त्या ठिकाणी त्या 2 किलोमीटरच्या परिसरात दुसरा कोणीही माणूस नसल्यामुळे एकच विक्रेता आहे, म्हणजे एकच पंक्चर दुरुस्त करणार आहे आणि आता त्याची मोनोपल्ली झाली. तो म्हणेल ती किंमत आकारू शकतो पंक्चर दुरुस्त करण्यास. आणि तुम्ही म्हणाल की नाही एवढं कसं लागतं, आमच्या शहरात तर एवढं लागतच नाही पंक्चर दुरुस्ती करायला. तो म्हणेल नका करू, तुम्हाला पाहिजे, कारण आपल्याला पुढे आणि मागे जायला कुठलीही संधी नाही. मागे पुढे 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक दुसरा पंक्चरवाला नाही, म्हणजे त्याला स्पर्धा करणारा कुणीच नाही. म्हणून म्हटलंय बाजाराजवळचा पर्याय उपलब्ध नसतो, त्या रस्त्यावर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आणि आपल्याला त्याच्याचकडून काम करून घ्यावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ त्या काळासाठी त्या गावात किंवा त्या रस्त्यावर त्या माणसाची मोनोपल्ली निर्माण झालेली आहे, कारण तो एकच विक्रेता आहे. आणि म्हणून त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की मक्तेदारीच्या बाजारामध्ये हा एकच विक्रेता असतो. दुसरा घटक पर्यायी वस्तूचा अभाव. तो ज्या वस्तूची विक्री करतो आहे त्याला पर्याय उपलब्ध नाही. तो एक आणि एकमेव पर्याय आहे, याच्याशिवाय तुमच्याजवळ कोणताही इलाज नाही. पर्यायी वस्तूचा अभाव. उदाहरणार्थ आपण एखाद्या गावाला जाणार आहोत आणि गावाला जाण्यासाठी आपल्याला अर्जंट काम आहे, परंतु त्या गावाच्या पलीकडे जाण्यासाठी आपण अलीकडच्या तीरावरामधून नदी वाहते आणि नदीला पाऊस एवढा झालेला असल्यामुळे नदीच्या पुलावरून पाणी वाहते आहे. तिथे एकमेव डोंगा किंवा नाव ज्याला म्हणतो आहे ती नाव ठेवलेली आहे. त्या नावेतूनच आपल्याला प्रवास करून त्या गावाला जावं लागणार आहे किंवा पलीकडे जावं लागणार आहे. दुसरा कोणीही नाही, कारण पर्याय उपलब्ध नाही. त्या पुलावरून पाणी वाहते आहे. आता जर त्या गावाला पोहोचायचं असेल तर एकमेव पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे त्या माणसाच्या नावेमधून जाणे. आणि मग नावेतून जाण्यासाठी नदीकडच्या पलीकडे जाण्यासाठी तो जे किंमत सांगेल किंवा तो जे म्हणेल तेवढंच आपल्याला ऐकावं लागेल. म्हणजे तो आपल्या वस्तूची त्या सेवेची जी विक्री करेल सांगेल त्याप्रमाणे आपल्याला ती खरेदी करावी लागेल. तो म्हणेल की मी पलीकडच्या गावाला पोहोचवून देतो, परंतु जाण्याचे 50 नेहमीप्रमाणे 50 रुपये होते, पण आज अडचणीच्या ठिकाणी आहोत, सध्या दुसरा कोणी विक्री करणारा नाही. 50 रुपये होती, आज तो 250 रुपये म्हणतो. एका माणसाला पलीकडच्या तीरावर पोहोचवून द्यायचे 250 तुम्हाला द्यावे लागेल, कारण पर्याय नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पर्यायाचा अभाव असतो आताच्या घडीला तो एकमेव विक्रेता आहे. कोणत्या सर्व्हिस विकणारा, की एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहोचवून देण्यासाठी तो एकमेव विक्रेता आहे. सध्याच्या घडीला या पावसाच्या दिवसात आणि या पुराच्या परिस्थितीमध्ये त्याची मोनोपल्ली निर्माण झालेली आहे आणि आपल्याजवळ कुठला पर्याय नाही. म्हणजेच पर्याय वस्तूचा अभाव आहे आणि पर्याय वस्तूचा अभाव असल्यामुळे त्याची त्या बाजारामध्ये मोनोपल्ली निर्माण झालेली आहे. म्हणून याला आपण मक्तेदार असं म्हणतात. तो जो एक नावाडी आहे आता सध्या तो मक्तेदार विक्रेता, कारण त्याच्या त्या सेवा देण्याच्या घटकाला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणून तो म्हणेल तसं आपल्याला ऐकावं लागणार आहे. म्हणून पर्याय वस्तूचा अभाव हे दुसरा घटक. तिसरा घटक आहे की त्यांनी जे काही नाव तयार केलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याने दुसऱ्या कोणत्याही नाववाल्याला येण्याला प्रवेशावर बंदी घातलेली आहे, निर्बंध आहे. त्याचं म्हणणं आहे की एवढ्या परिसरामध्ये माझीच नाव चालेल. त्यांनी समजा एखाद्या वेळेस ठेका घेतला असेल त्या ग्रामपंचायतकडून की ते 2 किलोमीटरच्या अंतरावर दुसरी कुणाची नाव चालणार नाही, म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतला आणि त्यांनी पैसे मोजून दिले असेल की एवढ्या परिसरामध्ये फक्त माझी नाव चालेल. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट करून घेतला की एवढ्या परिसरात 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रवेशावर निर्बंध आहे, दुसरा कुठलाही नावाडी येऊ शकणार नाही. म्हणजेच प्रवेशावर निर्बंध टाकल्या गेलेल्या आहेत, दुसऱ्या माणसाला त्या ठिकाणावरून प्रवेश करता येणार नाही. असंच बाजारात वस्तू विक्रीच्या संबंधात अनेक अशा वस्तू असतात की ज्या वस्तू निर्माण झाल्यानंतर त्याचं पेटेंट तयार केल्या जाते. पेटेंट जर तयार झालं तर तशा प्रकारची वस्तू दुसऱ्या कोणत्याही विक्रेत्याला किंवा उत्पादकाला विकता येत नाही. मग त्या विक्रेत्याची बाजारामध्ये मक्तेदारी निर्माण होते आहे, कारण त्यांनी प्रवेशावर किंवा तशा वस्तू निर्माण करण्यावर निर्बंध घातलेला आहे आणि म्हणून प्रवेशावर निर्बंध, दुसऱ्या माणसाला त्या बाजारामध्ये किंवा त्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करता येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं नावाड्याने त्या ग्रामपंचायतीला एक पैसे भरून ठेका घेतला की या 2 किलोमीटरच्या परिसरात माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुणी नाव चालवणार नाही, माझी आणि माझी एकमेव नाव असेल. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी प्रवेशावर निर्बंध टाकून दिलेले आहेत की दुसऱ्याला एवढ्या 2 किलोमीटरच्या बाजाराच्या परिसरात किंवा या नदीच्या काठाच्या परिसरात कुणालाही दुसऱ्याला प्रवेश करता येणार नाही. आणि म्हणून हे तिसरं वैशिष्ट्य आहे
की मक्तेदारीयुक्त बाजारामध्ये ज्याची मक्तेदारी निर्माण झाली त्या बाजारामध्ये नवीन माणसाला प्रवेश करण्यावर निर्बंध घातले गेले असतात आणि म्हणूनच त्याची मक्तेदारी निर्माण होते. तिसरं वैशिष्ट्य. चौथं वैशिष्ट्य आहे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. त्याला जो काही पुरवठा करायचा आहे, जे काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन द्यायचं असेल किंवा एखादी वस्तू असेल, जसं सिमेंटचं म्हटलेलं आपण की सिमेंट, त्याला असं वाटलं असेल की आजच्या दिवसामध्ये मला फक्त 10 बंडल विकायचे आहे, म्हणजे ऑपरेशनच्या थ्रेडचे जे धागे आहेत त्याचे फक्त मला 10 बंडल विकायचे, त्याच्यापेक्षा जास्त विकणार नाही. त्याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मग ते 10 बंडल विकताना मग तो वाटेल ती किंमत आकारू शकतो, कारण त्याचं पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. जसं मी नावाड्याचं सांगितलं, त्याने जर सांगितलं की मी 2 फेऱ्या मारणार, बस संपलं, मला नाही, या 2 फेऱ्यांमध्ये जे जायचंय, ज्याला जायचं त्यांनी यावं, पण या 2 फेऱ्याची आतापर्यंतची किंमत 50 रुपये होती, आता मात्र 250 लागेल. म्हणजे एका माणसाला या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी 250 रुपये लागेल आणि 2च फेऱ्या होतील. आता त्याचं म्हणजे फेऱ्या करण्यावर पुरवठा जो आहे त्याच्यावर निर्बंध घातलेला, नियंत्रण आणलेला, पुरवठ्यावर नियंत्रण. त्याने आता तर 2 फेऱ्या म्हटलं आणि तिसरी फेरी जर तो करतो म्हणेल तर पुरवठ्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असल्यामुळे तो सांगेल की आता 300 रुपये लागेल. म्हणजे याचा अर्थ पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे त्या प्रदेशामध्ये, त्या भागामध्ये, त्याच्याशिवाय दुसरा कुणीही विक्रेता नाही आणि त्यामुळे पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे, विकणार नाही. जसं उत्तरांचल, ज्या ठिकाणी केदारनाथ मागच्या वेळेस जेव्हा ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमध्ये जे काही सर्व लोक वाहून गेले, अनेक हे झालेल्या दुकानं निस्त्रनाबूत झाले. मग ज्याचे दुकानं शिल्लक राहून गेले होते किंवा ज्या भागामध्ये दुकानं शिल्लक होते त्या भागात मोठ्या प्रमाणात लोक आले, परंतु त्या ठिकाणच्या ज्यांच्याजवळ जो माल होता त्याच्यावर त्यांचं पूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण आलं आणि त्यांनी निर्बंध घातले. नियंत्रण म्हणजे की बिस्लेरी पाण्याची बॉटल, जी बॉटल बाजारामध्ये 20 रुपयाला 25 रुपयाला विकल्या जाते आहे, ती बॉटल 200 रुपयाला विकल्या गेली, कारण त्यांचं पुरवठ्यावर नियंत्रण होतं आणि बाहेरून पुरवठा येणार नव्हता, कारण पर्याय नव्हता, पर्याय वस्तूचा अभाव, पिण्यासाठी पाणी नव्हतं, त्यांच्याजवळ जे उपलब्ध आहे तेवढंच घ्यावं लागेल. म्हणजे 20 रुपयाची 25 रुपयाची बॉटल 200 रुपयाला विकल्या गेली. का विकल्या गेली? कारण पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, त्याच्याजवळ जेवढा साठा आहे तेवढाच तो विकणार. आणि विकताना त्यांनी नियंत्रण टाकलं होतं कोणतं, की मी आज 1 विकेल 2 विकेल पण मी 200 रुपयाला विकेल. म्हणजे याचा अर्थ त्याचं पुरवठा, आणि तुम्हाला नसेल घ्यायची तर नका घेऊ. म्हणजेच याचा अर्थ ज्या माणसाचं पुरवठ्यावर नियंत्रण असते तो त्या काळाचा, त्या बाजाराचा मक्तेदार ठरतो आहे. आणि म्हणून याला मक्तेदारीचा बाजाराचं हे चौथं वैशिष्ट्य आहे की पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. 5वा घटक आहे हा किंमत करता असतो. मक्तेदार हा किंमत कर, बरोबर आहे ना. मी तुम्हाला त्या नावाळ्याचं उदाहरण सांगितलं, तो 50 रुपयाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, तो 200 रुपयाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला नेऊ शकतो, 250ला आणि 300ला. त्याचं किमतीवर पूर्ण नियंत्रण आहे. किंमत करता येतो, त्याला वाटेल ती किंमत, कारण त्याला स्पर्धा करणारा दुसरा कोणताही माणूस नाही आणि त्यामुळे त्याला जे वाटतंय ती किंमत तो आकारणार. पुरवठ्यावर पूर्णपणे त्याचं नियंत्रण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तो किंमत करता कसा ठरतोय. असं आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला चाललो, मध्ये रस्त्यात सुनसान रस्ता आहे आणि आपल्या मोटरबाईक पंक्चर झालेली आहे. पंक्चर झाल्यानंतर आपण मागे पुढे पाहतो तर एका झाडाच्या खाली तोच पंक्चरवाला बसलेला आपल्या लक्षात येते आहे की तो पंक्चरवाला, त्याच्याशिवाय दुसरा कुणीही नाही आता या रस्त्यावर. मग काय होते आहे, मग त्या रस्त्यावर तो जो आहे, मग आपल्याला तू म्हणेल मी पंक्चर दुरुस्त करण्याचे 50 घेतो, 60 घेतो, 100 घेतो, तुम्हाला ते द्यावं लागेल, कारण किंमत करता तू आहे. तुम्ही त्याच्याशी बार्गेनिंग करू शकत नाही, तुम्ही त्याच्याशी भाव करू शकत नाही की 50 कसं किंवा 100 कसं, 60 रुपयाला करून देतात. तो म्हणतो ना नका करू, मी 100 रुपये सांगितले, करायचे आहे का करा. पंक्चर दुरुस्त करायचे असेल तर 100 रुपये लागतील, नाही करायचं असेल तर तुम्ही करा. तुम्ही म्हटले की 50 रुपयात करून दे, तो म्हणतो नाही करून दे. म्हणजे याचा अर्थ तो किंमत करता आहे, त्याला माहित आहे की आजच्या घडीला मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे त्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर मागे पुढे दुसरा कुणीही पंक्चरवाला दुरुस्त करणार नाही, आणि म्हणून मी जे किंमत ठरवेल या पंक्चर दुरुस्तीची ती किंमत असेल. आणि त्यामुळे तो किंमत करता असतो, त्याला जे वाटेल ती किंमत तो बाजारात निश्चित करतो, कारण तो एकच विक्रेता आहे, त्याच्या वस्तूला दुसरा पर्याय नाही आहे, प्रवेशावर नियंत्रण आहे आणि पुरवठ्यावरही नियंत्रण आहे त्याचं. तो म्हणेल तर मी करून देतो, नाहीतर नाही करून देत. म्हणजे तुमच्याजवळ इलाज नाही. आणि म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या एक्झॅक्ट विरुद्ध या ठिकाणी हा माणूस किंमत करता असतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत करता हा ग्राहक असतो, कारण ग्राहक यासाठी असतो की त्या दुकानदारांची किंमत सांगितली, ती किंमत जर तो द्यायला तयार झाला तर ती किंमत ठरेल. परंतु तो म्हणाला की नाही एवढी, ग्राहकाला वाटलं की नाही एवढी किंमत नाही, आम्ही दुसऱ्या दुकानातून खरेदी करतो. दुसऱ्याने सांगितली, दुसऱ्याने तिसऱ्या, असे अनेक दुकानदार. त्या ठिकाणी ग्राहक हा किंमत करता असतो.
उपभोक्ता हा किंमत करता असतो पूर्ण स्पर्धेच्या बाजारात, कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात तशा प्रकारची वस्तू विकणारे असंख्य विक्रेते असतात आणि त्यामुळे किंमत त्या ठिकाणी निश्चित होते, ती खरेदीदाराकडून किंवा ग्राहकाकडून किंमत निश्चित होते. पण मक्तेदारीच्या बाजारामध्ये मात्र किंमत ठरवणारा हा विक्रेता असतो किंवा उत्पादक असतो, कारण त्याला माहित आहे आपण जी वस्तू विकतो आहे ती वस्तू दुसरा कुणी बाजारात विकत नाही आणि त्यामुळे तो जे म्हणेल त्या किमतीला वस्तू खरेदी करावी लागते, म्हणून तो वस्तूचा किंमत करता असतो. हे 5वं वैशिष्ट्य आहे. आणि 6वं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद. मूल्यभेद म्हणजे ही कन्सेप्ट थोडीशी लक्षात घ्या. मूल्यभेद म्हणजे वस्तू रंग रूप चव सारखीच, एकच सर्व घटक असणारी एकच वस्तू आहे, रंग रूप चव सारखी गुणांनी सारखी सर्व असेल तरीही त्या वस्तूसाठी तो प्रत्येकाकडून येणाऱ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारतो. एकच वस्तू रंग रूप चव या घटकांनी सारखी आहे, परंतु प्रत्येक ग्राहकाकडून तो वेगवेगळी जेव्हा किंमत आकारतो आहे तेव्हा त्या किमतीला मूल्यभेद असं म्हणतात. मूल्याचा भेद करतो आहे. एका ग्राहकाकडून 50 रुपये घेणार, एका ग्राहकाकडून 80 रुपये घेणार, एका ग्राहकाकडून 100 रुपये घेणार, असं जे करतो आहे तो त्याला आम्ही मूल्यभेद असं म्हणतो. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं, तो पंक्चर दुरुस्त करणारा, जो पंक्चर दुरुस्त करणारा आहे तो आपल्या येणाऱ्या ग्राहकाकडून वेगवेगळ्या, त्याच्या गावाकडचा असेल किंवा त्याला रोजचा ग्राहक आहे माहित आहे, तर तो त्याच्याकडनं पंक्चर दुरुस्तीचे 50 रुपये घेतो. एखादा नवीन आला असेल तर त्याला सांगतोय 60 रुपये लागेल, एखादा आला असेल त्याला सांगतो 80 रुपये लागेल, आणि एखादा असेल त्याला असं वाटलं की हा माणूस बऱ्यापैकी आहे, हा पैसे देऊ शकतो आणि याच्याजवळ इलाजही नाही आहे, तो त्याला सांगतो 100 रुपये लागेल. इलाज नाही आणि तो प्रत्येक ग्राहकाकडून वेगवेगळी, कुणाकडून पण. पंक्चर दुरुस्त करताना तर साहित्य तेच वापरलं, जे 50 रुपयाला लावलेलं साहित्य होतं ते 100 रुपयेवाल्याला लावलं, परंतु प्रत्येकाकडून वेगवेगळी किंमत आकारली. का आकारली? कारण तो एकटाच विक्रेता आहे. तशी वस्तू विकणारा बाजारात त्या एरियामध्ये कोणी दुसरा उपलब्ध नाही आणि म्हणून तो त्याची जी वस्तू विकतो आहे त्या वस्तूचा तो मूल्यभेद करू शकतो आहे. एकच वस्तू पंक्चर दुरुस्त करण्याचं साधन एकच, जी काही पट्टी असेल, ट्यूब असेल, ते सर्व घटक सारखे, परंतु प्रत्येक ग्राहकाकडून तो वेगवेगळी किंमत जेव्हा आकारतो तेव्हा त्या आकारलेल्या किमतीला मूल्यभेद असं म्हणत आहेत. आणि मूल्यभेद हे शक्य आहे फक्त मक्तेदारीच्या बाजारामध्ये, कारण तो एकटाच विक्रेता आहे, पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे, दुसरा तसा कोणताही माणूस त्या बाजारात त्या ठिकाणी विक्रीसाठी तयार नाही किंवा उपलब्धच नाही. आणि त्यामुळे ग्राहकाला हा जो सांगेल किंमत, हा विक्रेता जो किंमत सांगेल त्याच किमतीला त्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. आणि म्हणून मूल्यभेद म्हणजे एकाच वस्तूसाठी जेव्हा वेगवेगळी किंमत आकारली जाते, वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी किंमत आकारली जाते, वस्तू एकच असते, एकच वस्तू, परंतु या एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकाला किंवा वेगवेगळ्या उपभोक्त्याला वेगवेगळी किंमत आकारली जाते, असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतो आहे. आणि मूल्यभेद हा तेव्हा शक्य होते जेव्हा बाजारात एकच विक्रेता असतो, त्याच्या वस्तूला पर्याय उपलब्ध नसतो. तर अशा प्रकारे आपण मक्तेदारीचा बाजार म्हणजे काय आणि मक्तेदारी बाजाराची ही 6 वैशिष्ट्ये पाहिली. ही 6 वैशिष्ट्ये ज्या बाजाराला लागू होतात त्याला आम्ही मक्तेदारीचा बाजार असे म्हणतो आहे. तर आपण हा प्रश्न या ठिकाणी संपवलेला आहे. पुढचा प्रश्न आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.